म्हणून कमी पडलो मी. बाबा बाबा या सगळ्यात तुमची काहीही चूक नाहीये. प्लीज तुम्ही तो दोष तुमच्यावर घेऊ नका. तुम्ही तर लग्नाआधी मला हे सुद्धा सांगितलं होतं की तू हे लग्न करू नकोस. पण बाबा मीच नाही ऐकलं. मी त्यांच्या प्रेमात होते म्हणून हे लग्न झालं. बाबा मी त्या घरात पाऊल टाकल्यापासूनच त्यांनी त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली होती. पण माझं प्रेम होतं ना, म्हणून मी दुर्लक्ष केलं. मला वाटलं नात्यात तडजोडी कराव्या लागतात, आपणही करूया. पण बाबा खरंच सांगते, त्या क्षणापासून मी फक्त आणि फक्त तडजोडच करते आतापर्यंत. बाबा आणि तडजोडी करणारी कधीच प्रेम नाही करू शकत. बाबा या सगळ्यात माझी चूक आहे. माझं चुकलं. मी प्रेम केलं. बाबा माझ्या प्रेमाने माझा घात केला. प्रेम 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 प्रेमामुळेच सानिकाच्या आणि तुझ्या आयुष्याची वाट लागली. सानिकाचं हे असे उद्योग, तिने तर माझ्या अब्रूचे धिंडवडे काढले. त्यात तुझा तो नवरा प्रेमानं वाट लावली सगळी. बघतेस ना काय काय झालं या प्रेमामुळे, ते पाहिलंस? या प्रेमामुळे माझ्या दोन्ही मुलींच्या आयुष्याची वाताहत झाली. तू शब्द दे मला, कुणाच्याही प्रेमात पडणार नाहीस. मला शब्द दे, तू कुणाच्याही प्रेमात नाही पडणार. तू तू लग्न नाही केलंस तरी चालेल, आयुष्यभर तुला सांभाळीन मी. पण एक बाप म्हणून एवढं माझं सांगणं ऐक, कधीही कुणाच्याही प्रेमात पडू नकोस. दीदी एक वेळ दीदीच्या शरीरावरच्या जखमा लवकर भरून निघतील, पण मनावर ज्या जखमा झाल्या आहेत त्या नाही भरून निघू शकणार. मला वाटतं आपण दीदीला डॉक्टरला दाखवावं उशीर व्हायच्या आधी. बाबा मी एक काम करूया, आपण आत्ताच जाऊया. मी येते तुमच्यासोबत. चल तू जा, बँकेत जा, मालती येईल बरोबर. हो दीपू, तू अभ्यासाचं आणि कामाचं बघ, मी जाते बाबांसोबत. हा दे, तू जा बाळा. पण काही लागलं तरी तुम्ही प्लीज मला फोन करा, मी लगेच येईन. हा जा. एसपी बँक आपली. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. ते बघा, आज काही काम नाही वाटतं हिला. पुस्तकात डोकं खुपसून बसलीये. कसं आहे शेषाद्री मॅडम? सर. लेण्याद्री मॅडम. आओ सर. सह्याद्री मॅडम. सर. हो मीनाक्षी कुंटे. तुम्ही कुंटे मॅडम म्हणता मला नेहमी. आज काय झालंय तुम्हाला? अहो त्याच नावाने हाक मारा. हा काय काय म्हणतो मी तुम्हाला? कुंटे मॅडम. हा तर सुंटे मॅडम. सर कुंटे मॅडम. कुंटे मॅडम.
जमलं. कसे दीपिका मॅडमला 6 महिने झालेत ना बँकेत लागून, तर त्यांचा उद्या इंटरव्ह्यू आहे. त्याच्याकरता अभ्यास करतायत त्या, परमनंट होण्याकरता. कर दे अभ्यास कर दे. हो सर, करू दे काय काही कळते का तुम्हाला? काय ती परमनंट झाली तर आपला लोचा होईल ना, कळते का? अच्छा, म्हणजे त्यांना बँकेतनं काढायची ही एकमेव संधी असं म्हणायचंय का तुम्हाला? एकदम बरोबर बोललात सर. आता तिचा अभ्यास होऊ नये म्हणून काहीतरी करायला हवं. अहो इंद्र सर, कुठे आहात तुम्ही? कधीपासून शोधतोय तुम्हाला. का काय झालं? आणि कामं कसली काढली आहेत? अहो तेच तर सांगतोय तुम्हाला मी. सोनटक्के साहेब आणि त्या मीनाक्षीबाई या दोघांनी मिळून हे काम काढलंय. देशपांडे मॅडमचा अभ्यास नीट होऊ नये ना म्हणून. अच्छा, म्हणजे मॅडमचा जॉब परमनंट होऊ नये म्हणून सोनटक्के आणि मीनाक्षीने टाकलेला हा गेम आहे. तर हो ना. काय झालं? अहो कुठं जायचं ते सांगितलं नाही. कुठं जायचंय? कळवायला घे. हा, काय झालं साहेब? हा, काय झालं? आवडलं नाही का ना? दुसरं लावतो. हा, हे नाव आहे जमानाचं आहे. हे तुम्हाला आवडेल बघा.
काय चाललंय तुमचं? आणि तुम्हाला कसं कळलं लाईट गेली? मॅडम, केव्हा कळलं कसं कळलं हे महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे तुम्हाला अभ्यासात डिस्टर्बन्स व्हायला नको. आणि तुम्हाला तर माहितीये इंद्राचा एकच ध्यास पूर्ण होणार दीपिका मॅडमचा अभ्यास. ते कळलं, पण असे किती वेळ उभे राहणार आहात तुम्ही? जोवर तुमचा अभ्यास पूर्ण होत नाही तोपर्यंत. त्याची काहीच गरज नाहीये इंद्राजी. मॅडम, तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण करा. मी तर असाच थांबणार. अहो, हात दुखेल तुमचा. गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा नि सारे पद प मन न सा सा ने परे रे म प ग मन न सा सा ने परे रे म प ग नि सारे ग प रे म प ग म रे गरे गरे गसा नि सारे पद प गरे गरे गसा. काय नाही, तुम्ही करा अभ्यास. तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? तुम्ही डिस्टर्ब करताय मला. मी काय केलं? तुम्ही हे असं बघताय ना, म्हणून मग माझं लक्ष लागत नाही. आणि तुम्हाला माहितीये, तुम्ही असं बघितलं की मग मी तुमच्याकडे बघते आणि मग मी तुमच्या डोळ्यात हरवते. त्यामुळे प्लीज असं नका बघू. मी तर चंद्र बघतोय मॅडम. चंद्र प्रकाश बघतोय, तुमच्याकडे नाही बघतोय. काय झालं? तुम्ही कसला विचार करता? इंद्राजी, मी हा विचार करत होते की मी किती नशीबवान आहे. तुम्ही माझा प्रत्येक क्षण किती खास बनवता. इतकं कोण प्रेम करतं? मी करतो. इंद्राचं प्रेम वेगळंच आहे मॅडम. अरे इंद्रा, काय झालं? का मारतोयस त्यांना? मारणार नाही, चांगला सोलून काढणार आहे मी सोनटक्केला. ए सोनटक्के, तो तोंडातला मावा थुका दी. का मारताय का मला? तुला किती वेळा सांगितलं दीपिका देशपांडे मॅडमना त्रास द्यायचा नाही. काल अभ्यास करत असतानाही तू त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केलास. आणि आज त्यांचा इंटरव्ह्यू आहे तर तू बाहेरच्या बाहेर सेटिंग करतोयस. आणि मीनाक्षी मॅडम, ते ऑफिसर येऊ दे, त्यांना सांगतोच तुमचं कामात किती लक्ष आहे आणि दुसऱ्यांच्या चहाड्या करण्यात किती लक्ष आहे ते. सत्तू, हा, मी काय म्हणतो, आज सगळ्यांचे बँकेत इंटरव्ह्यू आहेत ना? हो. मग इंटरव्ह्यूच्या आधीचा सोनटक्केचा निकाल लावून टाकायचा का? हा, चालेल चालेल. मी जरा अँब्युलन्स घेऊन येतो. इंद्राजी प्लीज असं नाही करू, मला माफ करा इंद्राजी, चुकलं माझं, चुकलं. मग आता मी जे सांगतोय ना ते नीट ऐक. ऑफिसर येणार
त्यांना सगळं जे आहे ते खरं खरं सांगायचं. हो. आणि जर काही झोल करायला बघितलंस ना तर आज तुझा 1 2 का 4 फिक्स आहे. नाही तुम्ही काय काळजी करू नका. मी एकदम त्यांना बरोबर समजावून सांगतो. कुठे निघालास? तुझी शिक्षा अजून पूर्ण नाही झाली. अजून आहे. चल पायाचे अंगठे पकड. इंग्रजी शाळा नाहीये ही बँक आहे. सोनटक्के पकड. आता असंच उभं राहायचं, जराही हलायचं नाही. आणि जर ही फाईल पडली ना. नाही पडणार. अरे बापरे. सोनटक्के काय प्रकार आहे हा? सर तुम्ही आलात का? ते काय गेम खेळतो ना बँकेमध्ये आली, त्यातली एक गेम आहे. हो, पण यांना असे ओनवे का उभं केले? सर यांना मी असं उभं केलं. का? आणि तुम्ही कोण आहात? इंदिरा प्लीज शांत हो यार. इंदिरा प्लीज शांत हो. कसं शांत हो मी सत्तू? तुम्ही का चिडता इतके? शांत व्हा. मॅडम तुम्हाला कळत नाहीये, हे ऑफिसर्स सोनटक्केच्या ओळखीचे आहेत. सोनटक्केने नक्कीच तुमच्या विरोधात काहीतरी सांगितलं असणार. सेटिंग केली आहे सोनटक्केने. तुम्हाला बँकेतून काढून टाकण्यासाठी काही ना काही त्यांनी डाव रचला असेल. आणि सोनटक्केला जाब विचारायला मी तिथे गेलो तर नेमके ते ऑफिसर्स तिथे आले. मॅडम आता तुम्हाला मुद्दाम कठीण प्रश्न विचारून तुम्हाला बँकेतून काढून टाकण्याचा ते लोक प्रयत्न करणार. मॅडम आजची ही मॅच आधीच फिक्स झाली आहे. मग इंद्राजी एक काम करते मी आजचा इंटरव्ह्यूच देत नाही. अहो मॅडम असं का म्हणतायत? एक्झॅक्टली. इंद्राजी तुम्हालाही माहितीये की मी खूप मनापासून अभ्यास केलाय, खूप तयारी केली, आणि आता मीच घाबरले आणि मागे हटले तर काय उपयोग? चालणार? हो मॅडम पण तो इंद्राजी मला बाबांना कायम एक उदाहरण द्यायचे, अभिमन्यूच. त्याला माहित होतं की आपण हरू शकतो, पण तरी तो मागे हटला नाही. त्यांनी कायम प्रयत्न केले. तो आत्मविश्वासाने लढला. त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि आजही तो आपल्या लक्षात राहतो ते त्याच्या प्रयत्नांमुळे. मला बाबांनी जेव्हा जेव्हा ही गोष्ट सांगितली आहे ना, त्यातून मी फक्त एकच गोष्ट घेतली, ती म्हणजे आपण कायम प्रयत्न करत राहायचं. आता मला सांगा, हरले तरी प्रयत्न केले ह्याचं समाधान असेल ना? मॅडम मी 10वी मध्ये असताना 6माही परीक्षेत खूप कमी मार्क पडले होते. खूप घाबरून गेलो होतो. तेव्हा देशपांडे सरांनी मला हीच अभिमन्यूची गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट माझ्या लक्षात राहिली आणि खूप मेहनतीने मी अभ्यास केला आणि वार्षिक परीक्षेत पहिला आलो. बक्षीस म्हणून देशपांडे सरांनी मला हा पेन दिला होता. हा पेन म्हणजे माझं गुडलक चार्म आहे मॅडम. आणि आज हे गुडलक चार्म हा पेन मी तुम्हाला देतोय. मॅडम तुम्हाला आतमध्ये बोलवलं इंटरव्ह्यू साठी. जाते. मॅडम मॅडम देशपांडे सरांनी दिलेला पेन मी तुम्हाला दिलाय. म्हणजे देशपांडे सर आणि मी आम्ही दोघेही तुमच्या सोबत आहोत. हा इंटरव्ह्यू फाडून या मॅडम. त्या रोज वेळेवरच येतात आणि हवं तर तुम्ही हे आपले मॅनेजर सोनटके सरांना विचारू शकता. ही तन्मयी आहे सर. हिला आई वडील नाही, सगळ्या घराची जबाबदारी तिच्यावर आहे.
लहान भावाचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी ती इथे जॉब करते, मेहनत करते. आपण सर घरात कशीही परिस्थिती असली ना तरी तिने आतापर्यंत एकही सुट्टी घेतली नाही. सर स्त्रिया जॉबही करतात आणि घरही सांभाळतात, म्हणून त्यांना काही सिंपती नकोय किंवा त्यांचं कौतुक करणं नकोय. पण आपण त्यांना थोडा आदर तरी द्यायला हवा ना. सर ही तारेवरची कसरत करताना जर आपण स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केला तर मग काय उपयोग आहे. आणि राहिला प्रश्न माझा, तर तुम्ही मगाशी असं म्हणालात की तुम्ही रिकव्हरी डिपार्टमेंट मध्ये काम करायला नको का सर? धोक्याचं काम आहे म्हणून. पण सर ह्याच्यापेक्षा धोक्याचं काम तर महिला पोलिसांचं आणि महिला सैनिकांचं आहे. त्यांना वेळ पडली तर त्यांच्या जीवाची बाजी लावावी लागते. एवढंच नाही सर, आपल्या देशाने एका स्त्रीला पंतप्रधान राष्ट्रपती होताना पाहिलं, झालेलं पाहिलं. सर खरं तर कसं आहे ना, एखादी बाई जर प्रगती करत असेल ना तर काहींच्या पोटात दुखायला लागतं. आणि सर तुमची एक गोष्ट लक्षात आली आहे का? जगभरात स्त्रियाच बँकिंग क्षेत्रात सगळ्यात जास्त प्रमाणात काम करतात. सराव स्त्रीला संसाराचं आणि आपलं घर सांभाळण्याचं कठीण गणित कळलं, तर मग तिला हे बँकेचे व्यवहार सांभाळणं कठीण जाईल असं वाटतं तुम्हाला? सर कसं आहे ना, तुम्हाला जर एका बाईला कमी लेखायचं असेल तर तुम्ही लेखा, तिला मदत करायची नसेल तर नका करू. पण ती कधीच थांबणार नाही, ती कधीच मागे हटणार नाही, ती कधीच झुकणार नाही. देशपांडे मॅडम, आम्ही खूप विचार केला. शेवटी नियम नियम असतो, त्याचं पालन करायलाच लागतं. येस सर. हो ना, बरोबर आहे. यात तुमच्या इंटरव्ह्यूचा रिझल्ट आहे. यात तुम्हाला कळेल की तुम्ही परमनंट झालात का नोकरीहून काढल्या गेले. इंद्रा, मॅडमनी फाईल हातात घेतल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर सोनटक्केने सगळा गेम केलाय. असं नको म्हणू यार सत्तू. मॅडमच्या जॉब मध्ये काही प्रॉब्लेम नको आहे. अरे पण ही मॅच आधीच फिक्स होती, माहितीये ना तुला? ते दोघे ऑफिसर सोनटक्केचे मित्र आहेत. थांब थांब थांब, माझं झालंय, मी बघतो. हॅलो. हॅलो बाबा. हा बोल ग. अगं झाला का इंटरव्ह्यू? हो बाबा, झाला इंटरव्ह्यू.
आणि माझी नोकरी सुद्धा परमनंट झाली. वा 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 वा, खूप खूप अभिनंदन. खूप चांगली बातमी दिलीस का? वा मालती, दिवासमोर साखर ठेव. टिपूची बँकेची नोकरी पक्की झाली. अगं बाई हो. टिपू, ठेवते ठेवते. तुझं खूप खूप अभिनंदन हो. थँक्यू बाबा. आता कामाचा एवढा व्याप असताना तू अभ्यास केलास आणि इंटरव्ह्यू दिलास. दीपू, तू पुन्हा एकदा आज सिद्ध केलंस हो. कसं आहे, एखादी गोष्ट करण्याची तू ठरवलंस एकदा की ती पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाहीस. खरंच यश मिळवण्यासाठी माणसानं कसं जिद्दी असावं हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे हो. आणि अशीच प्रगती कर पुढे. हो बाबा. बरं, मी काय म्हणतो, आज एवढी तू आनंदाची बातमी दिलीस आम्हाला, तर काहीतरी एक छानसा बेत करूया आपण. अहो बाबा कशाला? अगं आता एवढी आनंदाची बातमी दिलीस तू, आनंद साजरा करायला नको? बरं ठीक आहे, चालेल. हा, ये लवकर. हा, वाट बघतोय आम्ही. हो, बाय. मालती, दीदी, आज संध्याकाळी काहीतरी छानसा बेत करूया. हो बाबा, चालेल. आलो मी. आई, काय करूयात सांग. मी मी मदत करते तुला. सासूबाई, काही कामात आहात? नाही, बोल. मी आणि कार्तिकने ना काल खूप शॉपिंग केली आहे, मला तुम्हाला दाखवायची. हे बघा, हा माझा टॉप 2500चा आहे. बघा ना, बघा ना, घ्या. आणि हे बघा, हे 3 टॉप 5000चे. हे बघा, हो स्वस्त आहेत ना. अहो, एक टॉप 2500चा होता आणि हे 3 टॉप 5000चे, मग स्वस्तच असणार ना. सानिका, हा, हे बघ, तुझ्या शॉपिंग बद्दल मला काहीच म्हणायचं नाही, पण तुला माहितीये ना कार्तिकचा पगार किती आहे? फक्त 12,000 रुपये. हे असं शॉपिंग करत राहिली. सासूबाई, एक मिनिट. म्हणजे कार्तिकला त्याच्या पगाराच्या व्यतिरिक्त घरातून काहीच पैसे मिळणार नाहीयेत का? नाही म्हणजे घरातल्या पैशांवरती कार्तिकचा काही हक्कच नाहीये का? असं मी म्हटलं का? मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की या सगळ्या शॉपिंगची काय गरज होती? मागच्याच आठवड्यात तू आणि मुक्तानी काय ते टॉप्स मागवले होते ना, मग कशाला एवढी पैशाची उधळपट्टी करायची? काय म्हणाला? उधळपट्टी? हे मात्र मस्तच आहे तुमचं सासूबाई. बाहेरच्या व्यक्तीला अख्खी कंपनी देऊन टाकली आणि कार्तिक तुमचा घरातला असून त्याच्यावर कसा अन्याय हो? अन्याय? सानिका, अन्याय कुठला? हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचंय की सासूबाई असू दे. एकतर मी प्रेग्नंट आहे आणि तुम्ही सारखं माझ्याशी असं वागता. मला ना खूप स्ट्रेस होतो डोक्याला. सानिका, उगाच गैरसमज करून घेऊ नको. हे बघ, हे सगळं शेवटी तुमचंच आहे. मला फक्त एवढं म्हणायचंय की सासूबाई असू दे. मला ना आता वेळ नाहीये, तर मला शॉपिंगला जायचंय. अगं, आता शॉपिंगच केलंस ना, हे परत कसं शॉप? सासूबाई, हे सगळे जे टॉप्स घेतले त्या खाली घालायला माझ्याकडे जीन्स नाहीये. जीन्स घ्यायला जातीये. बाय. अगं, सांग आता कसा झाला शिरा? अरे म्हणजे काय, शिरा म्हणजे मॅडम साठी जीव की प्राण. थंड होतोय ना शिरा? हा, खूप मस्त झालाय. काकू, खरंच तुमच्या हाताची चव म्हणजे एक नंबर आहे. खूप भारी. दीपिका मॅडम, तुम्ही ना दररोज अशीच आनंदाची बातमी देत जा. म्हणजे मला आणि इंद्राला असं रोज चांगलं चांगलं खायला मिळेल. काय इंद्रा? अच्छा, म्हणजे मी तुला चांगलं चांगलं खायला देत नाही? हा, हे पण इंद्रा, करतोयस का दीपिकाशी लग्न? आई, नाही म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न ठरलं ना
की मग मी पंचपक्वान्न करून वाढीन तुला काय. पण सत्तू, तुझ्या मित्राला तूच लग्नासाठी मनवायचंस आता. अगं गरम गरम आहे तोपर्यंत खा. नक्की आवडलाय ना शिरा? हो काकू, खूप छान झालं. ताळगावकरांच्या घरात साजूक तुपातच शिरा बनतो. मग शिरा तर मस्त लागणारच, हो ना दीपू? आपल्याकडे तुमच्या घरी खूप काटकसर करतात ना, त्यामुळे तूप टाकण्यामध्ये पण खूप काटकसर होते. मग तुला हा शिरा चांगला वाटणारच. खा खा हा. तू माझ्या घरी मला न कळवता आलीस का? वाट चुकली असेल दीपिका. कार्तिक, असं काही नाहीये. ती ज्या बँकेत काम करते ना, तिथे ती परमनंट झालीये, म्हणून मीच ती. अभिनंदन अभिनंदन दीपिका. दीपू, मला एक सांग, तू परमनंट झाली म्हटल्यावर बाबा तर खूप खुश झाले असतील ना? मग घरी जाऊन बाबांबरोबर हा आनंद सेलिब्रेट करायला हवास ना? मग तू इथे काय करतीयस? अगं मला शिरा पण खाऊ दिला नाही यार तू. सानू, आज ना मी हॉलमध्ये झोपतो. तुझा असा मूड असला ना, मला भीतीच वाटते. तू 2-4 मजा ठेवूनच देशील. कार्तिक, हे बघ माझं डोकं आधीच फिरलं आणि तू अजून जास्त फिरवू नकोस. कार्तिक, वेगाच संशय आलाय. भाऊजींना दीपू बद्दल इतकं सगळं कसं माहिती? तू बघितलं ना खाली कशी सारवासारव करत होते? भाऊजींचं काय चाललंय ना, हे समजायला हवं. तुला नक्की काय म्हणायचंय ग? हे बघ. हा, घेतले का? बर. आहो, औषधं घेतली का? हो हो, अगदी न विसरता. पण ते न विसरता घ्या म्हणजे झालं. हो हो. बरं, ते साबण, तेल सगळं घेतलेलं आहे. हा. कसं आहे, ऐनवेळी धावपळ नको व्हायला. बघ, तुझा डबा भरून झाला का? हो, झाला झाला. हे काय आणतेच आहे. आहो, हा डबा ठेवा. भाजी गरम आहे, नीट ठेवा डबा. हो हो. दीदी, अगं प्रवासाला निघालीस ना तू? केस काय असे मोकळे आहेत आणि ओढणी कशी घेतलीये? थांब जरा. आई राहू दे ना. अगं थांब. हा, इकडे. असे सगळे नीट घे प्रवासामध्ये, नाही तर गुंतावतो. आई हळू. हो, नीट. ठीक आहे. ओढणी कशी घेतली दीदी? नीट घेते. आई हो ग. हे बघ, पाण्याची बाटली विसरली इथेच. हे घ्या, पाणी ठेवा. पाणी महत्वाचं आहे, खूप तहान लागते ग हल्ली. दीपू कुठे गेली गो? ती तुमच्यासाठी पेपरमिंटच्या गोळ्या आणायला गेली. अरे कशाला उगा धावपळ करत गेली? मी घेतले असते की वाटेत. खूप काळजी घेते ही मुलगी माझी. चला निघतो आम्ही. आता स्थानकावर पोहोचायला उशीर होईल, गाडी चुकेल. एक मिनिट थांबा. आता काय आणखी? थांबा जरा. हो. हा, हे बघा, हे ठेवा. याच्यामध्ये बडीशेप, आवळा आणि सुपारी आहे. दीदीला प्रवासात मळमळ झाली ना तर द्या. हो. आणि दीदी, काही झालं तर बाबांना सांगायचं. हा, संकोच नाही करायचा. मालती, तू दीदीची अजिबात काळजी करू नकोस. कुलदैवताला जाऊन आल्यावर तुला एक वेगळीच दीदी बघायला मिळणार आहे. आणि कसं आहे, हवा पालट झालं की आपोआप मूड बदलतो आपला.
आणि कसं आहे, मुळात देवदर्शनाने आपलं मन हलकं होतं. सुखदुःखात सगळं ओझं उतरून जातं. काय काळजी करू नका. चला येतो. हो, आणि दीपूला सांग उशीर झाला म्हणून निघालो. आणि काय तशी रागावणार नाही ती. देवदर्शन झालं की करतो फोन. बाकी मॅडम वेळ लागलाय. हो, मला वेळ लागलाय. ही बेडरूम खूप छोटी आहे. मला मोठी बेडरूम हवी आहे, म्हणजे हवी आहे कार्तिक. कटकट करू नका. आधीच सांगतोय मी तुला, मला फिल्म बघू दे. मॅडम काकूंनी म्हणजे काकूंनी मला असं अचानक बोलवलं. सगळं ठीक आहे ना? तुम्ही या ना, आपण बोलूया. वाट बघतो, या. हो हो, मला ऑफकोर्स यायला जमेल मॅडम, पण काही प्रॉब्लेम झालाय का? मला या ना तुम्ही, वाट बघतोय. बाय. कार्तिक! कटकट कटकट वाटते तुला ही सगळी? तू माझे हेडफोन का जोडले? अरे अक्कल नाही का तुला? माझी अक्कल काढायची नाही बरं का कार्तिक. आधी स्वतःकडे बघ. तोंड सांभाळून बोल. काय काय झालंय कार्तिक, सानिका? का बनताय सकाळी सकाळी? काय आरडाओरडा आहे हा? मी सांगतो ना. सासूबाई, तुम्हाला माहिती आहे, बघा ना, मी प्रेग्नंट आहे आणि कार्तिक माझ्याशी कसं बोलतो. खूप ओरडतो माझ्यावर तो. भाऊजी, तुम्ही ऐकलत ना, कसा ओरडतो माझ्यावर. कार्तिक, काय प्रकार आहे हा सगळा? बघ दादा, भाऊजी, त्याला बोलून काहीच उपयोग नाहीये. सानिका, नेमकं काय झालंय ते सांगशील का? सासूबाई, तुम्हाला मी काय सांगू. कार्तिक किती मेसी राहतो. आमची ही बेडरूम छोटी, हा बेड छोटा, हे कपाट छोट. आम्हाला खूप अडचण होते हो या रूम मध्ये सासूबाई. तुला इथे अडचण होती? वाटेल ते काय बोलते सगळं. भाऊजी बघा, सासूबाई माझ्याशी कसं बोलतात हो. सासूबाई, तुम्हाला माझी जरा पण काळजी नाहीये ना हो. सानिका, सासूबाई बघा ना, म्हणजे कार्तिकचं तर जाऊ द्या हो, तुम्ही तरी माझी काळजी घ्यायला हवी ना. मी प्रेग्नंट आहे, मला काय हवंय नकोय हे विचारायला हवं ना. आणि माझे सगळे हट्ट पुरवायला हवे ना तुम्ही सासूबाई. अगं मुळातच इतकी हट्टी आहेस, आता किती हट्ट पुरवायचे तुझे. सानिका, एक मिनिट, नेमकं काय झालंय? काय बिनसलंय तुझं? भाऊजी, मी आता बेडरूम मध्ये आले आणि पडले हो. आणि या कार्तिकने माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही. हनुमान, सगळं जागेवर आहे. इंद्रा, काय काय झालं? काय सत्तू? तूच तर सवय लावलीस ना मोठ्या उड्या मारायची. अरे हो, पण मग काय तू बॅल्कनीतून उडी मारणार? मग काय करणार? तू बघ, हा फोटो, हे ग्रीटिंग, हे बघ, हे सगळं वर सोडून आलास. कार्तिक आणि सानिकाच्या हातात पडले असते ना, तर काय अवस्था झाली असती विचार कर. यार सत्तू, मोठ्या संकटातून वाचवलंस तू. सानिकाला जरी कळलं असतं ना, तर आज माझं काहीच खरं नव्हतं. थँक्स. नुसतं थँक्स नकोय मला पावभाजी हवी आहे. मला सकाळपासून अशी पावभाजी खावीशी वाटते. चल जाऊया खायला. तर तू पावभाजी आज तू खा. मी एकटा? तू कुठे चाललास? दीपिका मॅडम कडे. अरे बापरे, काही प्रॉब्लेम नाही आहे ना? माहित नाही, ऍक्च्युली दीपिका मॅडमचा फोन आला. मला म्हणाल्या मालती काकूंनी मला घरी बोलवलंय, त्यांना माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं. अरे देवा, मग आता मी जाऊन बघतो. आणि हो, तू हे फ्रेम आणि ग्रीटिंग कार्ड्स वगैरे व्यवस्थित ठेव. हा, मी आलोच. जाऊन
साळगावकर, घे सुरू कर. नुसता बसलायस काय? अरे सुरू कर. अरे काय झालं साळगावकर? काकू सॉरी, पण हे सगळं काय सुरू आहे? तुम्ही मला असं अचानक बोलवून घेतलं आणि दीपिका मॅडम म्हणाल्या तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणून. हो, म्हणजे बोलायचंय मला, महत्वाचंच बोलायचंय.